नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आकाश दोघंजणही आत्याला मारून आल्यानंतर झोपलेली असतात. त्याच वेळेला आता भूमी झोपलेली असताना तिच्या स्वप्नामध्ये सारखं सारखं तिने आत्याला कसं मारलंय हेच येत असतं आणि ती झोपेमध्ये अस्वस्थ होऊन दचकून उठते. आत्या असं म्हणून आता लगेचच पुढे ती उठते आणि आकाशलाही जाग येते. तो म्हणतो की भूमी अगं काय झालं. तेव्हा आता भूमी जराशी घाबरलेली असते. ती म्हणते की आकाश मला ना खूप भीती वाटते, काय करायचं ना काहीच कळत नाही आहे. अरे मी झोपले होते, माझा डोळा लागला, परंतु सारखी सारखी ना मला आत्याचीच आठवण येत होती. काय करावं ना खरंच मला काहीच कळत नव्हतं. आता मी काय करू, म्हणजे मला सारखी सारखी आत्याचीच आठवण येते, काय करायचं ना काहीच समजत नाही आहे. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे भूमी म्हणायला लागते की मला काय होते काही समजत नाही आहे, खूप भीती वाटते. तेव्हा आकाश म्हणतो की आत्याचं ही असं झाल्यानंतर मलाही तोच त्रास होतो आहे. अगं मीही झोपलो आहे तर माझाही डोळा लागलाच नाही आहे. म्हणजे ना सारखे सारखे झोपेतही आत्याचेच भास होत आहेत. म्हणजे आपण जे काही आत्याच्या बाबतीत घडवून आणले ना ते सारखं सारखं मला आठवते आणि तेच आठवल्यामुळे आता मला कळतच नाही की मी काय करू. भूमी माझ्याही डोळ्यासमोरचं ना ते चित्र जातच नाही आहे, काय करायचं मलाही कळतच नाही आहे, असं आता आकाश आणि भूमी एकमेकांना सांगत असतात. आणि मग हे सांगत असताना आकाश म्हणतो की भूमी काय करायचं ना मला कळत नाही. भूमी म्हणते की मला भीती वाटते. आकाश काय करू काहीच कळत नाही आहे, माझ्या डोळ्यासमोरचं ते चित्रच जात नाही आहे. आपण आत्याला मारलं आहे, या गिल्टमधून आपण कसे बाहेर येणार आहोत ना मलाच कळत नाही आहे. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की भूमी अगं तू नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित होईल, पण तू आता घाबरू नकोस. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही आकाश, मला सारखा सारखा आत्याचाच चेहरा समोर दिसतंय, त्या गिल्टमधून मी कसं बाहेर येणार हेच मला कळत नाही आहे. नंतर मग भूमी रडायला लागते. तिच्या डोळ्यातनं आता घळघळा अश्रू येत असतात. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे आकाश म्हणतो की अगं असं नको करूस भूमी, प्लीज तू रडणं थांबव, अशी रडू नकोस, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. हे बघ या गोष्टीतून आपल्यालाच बाहेर पडायला पाहिजे, त्यामुळे प्लीज तू या गोष्टीतून बाहेर पड, प्लीज या गोष्टीचा नको विचार करूस. असं म्हटल्यानंतर आता आकाश म्हणतो की थांब, आपण ना जरा दारे खिडक्या उघडूया, म्हणजे कसं आहे ना की तेवढाच मोकळा श्वास मिळेल आणि तेवढंच आपल्याला बरं वाटेल. म्हणूनच भूमी म्हणते की बरं ठीक आहे चालेल, चल आपण दोघंही आता व्यवस्थितपणे खिडक्या उघडूया. दोघंजणही खिडकी उघडायला जातात. भूमी खिडकी उघडते तर तिला समोर एक धक्कादायक गोष्ट दिसते. ते म्हणजे तिथे रागिनी असते आणि रागिनीच्या अगदी डोळ्यांना वगैरे काळं वाचलेलं असतं आणि तिच्या डोक्यातून रक्त वगैरे येत असतं. आणि ती भूमीला म्हणते की भूमी मी तुला अजिबात सोडणार नाही, तू माझ्याबरोबर जे काही वागली आहेस ना त्यामुळे मी तुला अजिबात सोडणार नाही, मी तुम्हाला मारायला आली आहे, सोडणार नाही, मी पुन्हा आली आहे, असं म्हणून ती आता जोरजोरात ओरडत असते. त्यावेळेला आता ती ओरडत असताना अशा प्रकारे आकाश धावून येतो आणि म्हणतो की काय झालं भूमी, अगं तू अशी का घाबरली आहेस. त्यावेळेला मग भूमी म्हणते की आत्या, रागिनी आत्या. मग तो म्हणतो की अगं तू तिचं नाव का घेतेस, काय झालं. तेव्हा मग ती म्हणते की आकाश रागिनी आत्या, रागिनी आत्या होत्या खाली आणि मला त्या धमकी देत होत्या. आकाश म्हणतो की अगं भूमी तू वेडी वगैरे झाली आहेस का, रागिनी आत्या आत्ता कशी काय येईल. त्यावेळेला मग ती म्हणते की हो आकाश खरं सांगते, मला आता आत्या इथे दिसल्या, खरंच त्या तिथे बसलेल्या आणि मला सांगत होत्या उभ्या राहून की नाही काही झालं तरी आम्ही तुला सोडणार नाही, तुला अजिबात सोडणार नाही, तुझी वाट लावणार, असं सगळं सांगत होत्या. त्यावेळेला मग असं म्हटलेलं असताना आकाश म्हणतो की भूमी अगं काय सांगतेस काय तू. तेव्हा भूमी म्हणते की हो खरंच सांगते मी. असं म्हटल्यावर आता तो म्हणतो की नाही अगं भूमी तुला ना काहीतरी भास झाला असेल, अगं असं तुला वाटत असेल कारण तुला सतत तिची समोर चेहरा दिसतोय ना म्हणूनच. तेव्हा मग रागिनीला बघत ती म्हणते की हे बघ आत्या होत्या, आत्ता होत्या इथे. तेव्हा मग ती म्हणते की थांब मला जाऊ दे, नाही तर ना ते आपल्याबद्दलचं सगळं सत्य सगळ्यांना सांगून मोकळ्या होतील, त्यामुळे मला जरा जाऊ दे. आकाश म्हणतो की भूमी अगं काय करतेस. तेव्हा ती बंगल्यातून खाली उतरते आणि खाली उतरतच ती आता आत्याला शोधायला लागते आणि आत्याला शोधत असताना इकडे तिकडे फिरते. थांब मला बघू दे, आत्ता तर इथे होत्या कुठे गेल्या. तेव्हा मग आता लगेचच आकाश म्हणतो की अगं आत्याचा भास झाला तुला, बाकी काही नाही. मग नंतर ती म्हणते की नाही अरे आकाश इतका स्ट्रॉंग भास कसा होऊ शकतो, मला मला खरंच असं जाणवलं आहे की इथे आत्या आहे म्हणून, खरंच आत्या होत्या इथे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी अगं प्लीज स्वतःला कंट्रोल कर, असा त्रास करून घेऊ नकोस, आत्या नव्हती इथे. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश मला खूप भीती वाटते, जर खरंच रागिनी आत्या इथे आल्या तर मग काय होणार आहे, मला खरंच खूप काळजी वाटते. म्हणूनच ती आता इकडे तिकडे फिरत असते आणि ती फिरत असताना आकाश म्हणतो की भूमी अगं प्लीज प्लीज थांब जरा. तेव्हा भूमी म्हणते की त्या ना इथेच कुठेतरी लपून बसले असतील, मी ना आता त्यांचा शोध घेते, ते कुठेतरी लपल्या असतील, थांब इथे अडगळीच्या खोलीत बघूया. असं म्हणून भूमी आता अडगळीच्या खोलीच्या जवळ येते आणि तिथे येऊन बघते तर तिथे आता रागिनी नसते. मग त्या खोलीला ताळा असतो. आकाश म्हणतो की भूमी अगं मी तुला सांगितलं ना इथे कोणी नाही आहे खरंच, अगं तू कशाला घाबरतेस. त्यावेळेला असं म्हटल्यावर भूमी म्हणते की नाही आकाश मला ना खरंच खूप काळजी वाटते,
की हे सगळं काही झालं तर. तेव्हा मग आता आकाश म्हणायला लागतो की भूमी, अगं नको करूस तू चिंता, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि आत्या इथे कशी काय येऊ शकते. तेव्हा ती म्हणते की नाही आकाश, त्या बाईचा ना काहीच भरोसा नाही आहे. मला ना तिच्याबद्दल खूप शंका आहे. ती मुद्दामच आपल्याला एक्सपोज करण्यासाठी इथे आली असेल तर. खरं तर ती मरणाचं नाटक करत असेल तर, आपल्यासमोर मरणाची ॲक्टिंग करून ती तिथून बाहेर पडली असेल तर ती काहीच करू शकते. ती बाई अगदी बनेल आहे असं भूमी म्हणत असते. त्यावेळेला तिथे मानसी आणि पौर्णिमा आलेले असतात. आकाश भूमीला बोलतच असतो की भूमी अगं प्लीज जरा हळू बोल. जर कोणीही ऐकलं तर. तेवढ्यातच त्या दोघी समोर आलेल्या असतात. आता त्या दोघींना पाहिल्यानंतर आकाश भूमी यांची बोबडीच वळते. आता काय बोलायचं त्या दोघांनाही कळत नाही. तेव्हा मग भूमी त्यांना बघते आणि तिला जराशी भीतीच वाटायला लागते की आता नेमकं करायचं तरी काय. नंतर मग आता मानसी म्हणते की भाऊजी काय झालं आहे काय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला दोघांना इथे येताना पाहिलं आणि तुमचा आवाज पाहिला म्हणून आम्ही दोघीजणी इथे आलो. काही झालं आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही इतक्या सकाळी सकाळी इथे कसे काय आले. त्यावेळेला मग आता लगेचच तो म्हणतो की अगं त्याचं काय ना, आमचं ना क्षितिजाचं खेळणं खाली पडलं इथून, म्हणूनच जरा शोधायला आलो होतो आणि तिनं खूप रडत होती म्हणूनच जरा खेळणं शोधत होतो. अगं पण ते नाही सापडतच नाही कुठे, राहू देत चल इथे नसेल पडलं, असं म्हणून भूमीला तो घेऊन जातो आणि दोघंही येतात. तेव्हा मग पौर्णिमा मानसीला म्हणते की तुला वाटत नाही का की काहीतरी गडबड आहे म्हणून. मला असं वाटते की हे ना काहीतरी आपल्यापासून लपवत होते. तेव्हा मग मानसी तिला म्हणते की नाही असं काही नसेल, उगीचच तू नसतो विचार करू नकोस, मला काही शंका वगैरे आली नाही, चल आपण जाऊया, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. त्यानंतर मग दोघंही घरी येतात. आकाश म्हणतो की भूमी अगं असं काय करतेस तू. अगं त्यांनी आता जर ऐकलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, त्यांना किती संशय आला असता. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, मी तुला खरं खरं सांगते, काहीतरी ना प्रॉब्लेम नक्कीच आहे, काहीतरी आहे जे आपल्यापासून म्हणजे त्या लपवत आहेत, त्या नक्कीच इथे आल्या असतील. आकाश म्हणतो की नाही अगं भूमी, आपण स्वतःच्या हाताने आत्याला मारलं आहे ना, मग ती कशी काय येईल, असं तो तिला हळूहळू सांगत असतो. भूमी म्हणते की नाही आकाश, मग एवढा स्ट्रॉंग बास मला कसा झाला असेल, मला ना खूप भीती वाटते. आकाश या गिल्टखाली ना मला खरंच नाही जगता येणार, मी जगूच नाही शकणार अशा या गिल्टखाली. म्हणजे ना आत्याला आपण मारलं आहे ना, ते सतत आणि सारखं सारखं मला जाणवत राहील, त्याचा त्रास होत राहील. मग काय करायचं आहे, आपण जगायचं तरी कसं, आपल्या डोळ्यासमोरून ती सत्यच जाणार नाही आहे, काय करायचं आपण, असं म्हणून आता भूमी आकाशला म्हणत असते. त्यावेळेला आता आकाश म्हणत असतो की भूमी अगं मला खरंच कळत नाही आहे हे सगळं कशामुळे होतं आहे, म्हणजे आपल्याला ना भास झाला असेल, कारण आपण तिचा जास्त विचार करतो ना त्यासाठी. बरं जाऊ दे, हरकत नाही, आपण या सगळ्यातून बाहेर पडायला हवं. भूमी या सगळ्यातून बाहेर पड, नाही तर आपण स्वतःच्याच तोंडून सगळं कबूल करून टाकू. भूमी जर तू आत्ता समोर त्यांची बोलली असतीस आणि त्यांनी काही ऐकलं असतं तर, त्यामुळे प्लीज. तेव्हा भूमी म्हणते की आकाश मला भीती वाटते, जर उद्या जाऊन पोलिसांना काही सापडलं, आपल्याबद्दल काही क्लू सापडल्या तर. आणि तुला माहिती आहे आपण ज्या दांड्यांनी आत्याला मारलं होतं ते दांड्या पण तिथेच पडल्या होत्या, आणि जर त्या दांड्यांवरती आपल्या हाताचे ठसे तिथे भेटले तर काय करणार आहोत मग आपण. मला खरंच खूप भीती वाटते आकाश, काय करायचं आहे जर तिथे पोलिसांना ठसे सापडले तर. आकाश म्हणतो की भूमी असं झालं तर, पण असंही होऊ शकतं की खूप मुसळधार पाऊस पडल्यामुळे ते आपल्या हातांचे ते ठसे असतील ते त्यावरचे पुसले गेले असतील तर. तेव्हा भूमी म्हणते की आकाश या तर जर गोष्टी आहेत, पण जर असं घडलं नाही तर मग काय होईल मला सांग ना, मला खूप भीती वाटते. त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की आकाश जर समजा उद्या आपली क्षितिजा मोठी होईल आणि तिला आपलं हे सत्य भयंकर समजलं तर आपण काय करणार आहोत, मला खरंच खूप काळजी वाटते आकाश, काय करणार आहोत आपण मग. त्यावेळेला मग आता लगेचच आकाश म्हणायला लागतो की भूमी प्लीज या सगळ्या गोष्टींची नको चिंता करू, होईल सगळं व्यवस्थित. तेवढ्यातच भूमी म्हणते की नाही आकाश, मला असं वाटतं ना की आपण आता सगळं कबूल करून टाकावं. तेव्हा ती जरा बाजूला जाऊन बघते तर कोणीही नसतं. नंतर मग भूमी पुन्हा बोलायला लागते की आकाश नक्कीच काहीतरी आपल्याला करायला हवं. आपल्याला नाही जे सगळं सत्य आहे ना ते सगळ्यांपासून लपवता जर आपलीच वाट लागली तर, उद्या जाऊन क्षितिजाला जर वाचवायची वेळ आली तर, उद्या जर तिला आपलं सत्य समजलं तर ती आपल्याला कोणत्या नजरेत बघेल, आणि देव तरी आपल्याला माफ करणार आहे का सांग ना मला आकाश. त्यामुळे मला असंच वाटतंय की ना आपण या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे केल्या पाहिजेत. तेव्हा मग आपण जर पोलिसांना सांगितलं तर नक्कीच आपली मदत करतील ना. म्हणजे रागिनी हत्येचा रेकॉर्ड काय होता ते पोलिसांना, गायकवाड सरांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आपण जर गायकवाड सरांना हे सगळं सांगितलं तर नक्कीच आपली ते यासाठी मदत करतील ना आकाश. त्यामुळे प्लीज आपण त्यांना हे सगळं सांगूया ना आणि हे सगळं संपवूया. मला ना आता खरंच या सगळ्याची खूप भीती वाटायला लागली, काय करायचं मला खरंच काही कळत नाही आहे.
त्यावेळेला मग आकाश म्हणतो की भूमी, तुझी मनस्थिती मला समजते आहे. आपण काय करूया? तुला खरंच असं वाटतंय का की आपण पोलिसांसमोर सगळं सत्य सांगायला हवं? तुला खरंच असं वाटतंय? तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, आपण आता तरी कबूल करू. आणि मला असं वाटतं की गायकवाड सर आपला विचार नक्कीच करतील की हे जे काही आहे त्याबद्दल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण ना गायकवाड सरांना सगळं व्यवस्थितपणे सांगून टाकायला हवं की काय झालं आणि आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये हे सगळं करायला लागलं, हे सगळं आपण त्यांना सांगून टाकूया. आणि असं म्हटल्यानंतर आता इथे आकाश हा भूमीकडे बघतच राहतो की नेमकी भूमी आता काय बोलणार आहे. त्यावेळेला मग आता भूमी ही जराशी घाबरलेली असते. ती म्हणते की आकाश आता काय करायचं? आकाशही घाबरतो की जर पोलिसांना सांगितलं आणि कायद्याचा विचार केला नाही, कायद्याचा विचार करून जर आपल्याला शिक्षा झाली तर आपल्या पोरीचं काय, हा पण प्रश्न त्यांच्यासमोर असतो. पण आकाश म्हणतो की भूमी, तुझं म्हणणं बरोबर आहे. आपण गुन्हेगारी क्षेत्रातले नाही आहोत ना गं. अगं आपण चांगली माणसं आहोत, त्यामुळे आपण कोणाचाही खून असा पचवू शकतच नाही आहे. त्यामुळे आपल्याला हा सगळा त्रास होतो आहे आणि हे आपल्याला एक दिवस वेड लावणार आहे सत्य. आणि असे भास सारखे सारखे होत राहणार. त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण आवरूया आणि आपण सगळं पोलिसांना सांगून टाकूया का? तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, मलाही तेच योग्य वाटतंय. चल आपण तोच निर्णय घेऊया, आपण सगळं सांगूया सरांना. असं दोघंही ठरवतात. नंतर मग आता आकाश आणि भूमी हे निघायचं ठरवतात आणि बलदेव येऊन नाश्त्याला बसलेले असतो. तिथे अथर्व पण येतो आणि म्हणतो की हे काय अजून नाश्ता? तेव्हा तो म्हणतो की अरे हो, मीही कधीचा येऊन बसलोय, पण अजून नाश्ता वगैरे नाही आहे. मग तो म्हणतो की हे काय? भूमिताई तर रोज सकाळीच असते, आज काय झालं? मनू काय झालं गं, इकडे ये. तेव्हा तो आवाज देतो. मनू आता क्षितिजाला घेऊन येते. तेव्हा मग क्षितिजाला आणल्यावर ती म्हणते की काय गं क्षितिजाला तू घेऊन येस? मग आतमध्ये भूमिताई नाश्ता बनवते का? कुठे आहे ती? अगं उशीर होतोय ना मग ऑफिसला जायला. तेव्हा ती म्हणते की अरे मलाही माहिती नाही आहे, भूमिताई बाहेर गेली आणि हिला माझ्याकडे दिलं आहे तिने. तेव्हा मग ते विचार करतात की अच्छा, म्हणजे याचा अर्थ भूमिताई बाहेर गेली आहे, कुठलं काम असेल? ते म्हणते की एकटी ताई नाही गेली आहे, तिच्याबरोबर आकाश भाऊजी पण गेलेत. मग त्यांना टेन्शन येतं की नक्की कोणत्या विचारासाठी गेले असतील. मग बलदेव मनातच विचार करतो की कदाचित रागिनीच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळते का ते बघण्यासाठी पोलिसात गेले असतील कदाचित. मग दोघंजणही पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. भूमी नुसत्या फेऱ्या मारत असते. आकाश म्हणतो की भूमी, तू नको काळजी करूस, आपण सगळं व्यवस्थित करूया. आपण गायकवाड सरांना हे सत्य सांगूया, मग बघूया काय होतं ते. परंतु तू नको आता काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. आता एकदा तरी आपण सांगायचं ठरवलं आहे ना की त्यांना सगळं सांगायचं आहे, मग बघूया काय करतात ते. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, मला एक आणखी भीती वाटते. आपल्याला कदाचित गायकवाड सर घेतील समजून, पण कायदा तर त्यांच्या हातात नाही आहे ना. आणि कायद्याचे ते रक्षक आहेत, त्यामुळे कायद्याच्या पलीकडे जाऊन ते आपल्या बाबतीत काहीच करू शकणार नाहीत ना. नक्की काय करायचं ना मला खरंच काही कळत नाही, असं म्हणून आता तीही टेन्शनमध्ये आलेली असते. आता आकाश म्हणतो की भूमी, तू नको काळजी करूस, आपण जे ठरवलं आहे ते करूया. भूमी म्हणते की आकाश, पोलिसांनी आपल्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर आपणच सगळं कन्फ्युज करून टाकूया. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला कदाचित जी शिक्षा होईल तीही जास्तीची होणार नाही. त्यामुळे आपण आता लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून मोकळं करूया, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. दोघंही वाट बघत असतात. तेवढ्यातच शिर्के येतात आणि म्हणतात की आकाश सर, भूमी मॅडम, चला गायकवाड सर आलेले आहेत, त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवले. आता ते दोघंजणही येतात. गायकवाड सर काहीतरी फोनवर बोलत असतात. तेव्हा मग भूमी जराशी घाबरलेली असते की गायकवाडांना कशाबद्दल काही समजत तर नाही आहे ना, म्हणजे रागिणीबद्दल कोणती लीड तर मिळत नाही आहे ना, त्यामुळे ती जरा टेन्शनमध्ये असते. त्यावेळेला गायकवाड कॉलवर बोलतात आणि फोन ठेवून म्हणतात की या दोघंजणही आलात, या बसा. तेव्हा मग तो म्हणतो की ॲक्च्युली सॉरी, मी सकाळी लवकरच जरा तुम्हाला भेटलो असतो, परंतु काय ना एका राऊंडवर मला अर्जंटली जावं लागलं आणि म्हणूनच मी गेलो. बरं ठीक आहे, जाऊ देत, आता भेटलायत बसा. थोडी वाट बघायला लागली, या ना बसा तुम्ही दोघंजणही, असे उभे का आहात? असं म्हणून तो त्या दोघांनाही बसायला सांगतो आणि मग म्हणतो की बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा भूमी आकाश फक्त एकमेकांकडे बघत असतात आणि ते खूपच टेन्स्ड असतात. त्यामुळे मग गायकवाड विचारतात की काय झालं, म्हणजे तुम्ही दोघंही असे घाबरल्यासारखे का आहात? टेन्शनमध्ये आहात? कसला विचार करताय का तुम्ही? काही आहे का की जे तुम्हाला सांगायचं आहे मला? कशाबद्दल? तुम्हाला रागिनी मॅडमबद्दल बोलायचं आहे का? आता रागिनीचं नाव काढल्यानंतर ते दोघं पुन्हा एकमेकांकडेच बघू लागतात. तेव्हा मग गायकवाड म्हणतो की बोला, तुम्ही कसलाही संकोच करू नका. जे काही तुमच्या मनात असेल ते प्लीज तुम्ही शेअर करा. म्हणजे तुम्हाला रागिनी मॅडमबद्दल जे काही बोलायचं ते बोला. त्या फरार आहेत खरं तर, परंतु आमची टीम पूर्णपणे त्यांच्या मागावर आहे. काय होणार आहे खरंच आम्हालाही माहीत नाही, परंतु नक्कीच आम्ही सगळेजण तिच्या शोधात आहोत. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, लवकरात लवकर आपण त्यांचा शोध घेऊया आणि त्यांना पकडूया. मग आता भूमी म्हणते की हो गायकवाड सर, ॲक्च्युली आम्हाला त्याबद्दलच तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्ही बरोबर ओळखलं, त्यासाठीच आम्ही जरा टेन्शनमध्ये होतो. तेव्हा मग आता गायकवाड म्हणतात की हो बोला ना, काहीच हरकत नाही, तुम्ही जे काही असेल ते नक्कीच माझ्याशी बोलू शकता, प्लीज तुम्ही बोला.
तेवढ्यातच तो बोलायला जाणार. भूमी म्हणते की ॲक्च्युली गायकवाड सर आमच्या हातून रागिनी असं म्हटल्यावर तिथे शिर्के हवालदार येतात आणि म्हणतात की साहेब तो सराईत गुन्हेगार ज्याला आपण पकडत होतो तो सापडलाय. तेव्हा गायकवाड म्हणतात की आलोच मी, एक 5 मिनिटात आलो. तेव्हा मग लगेचच गायकवाड म्हणतात की 1 मिनिट हां भूमी मॅडम प्लीज जरा 10 मिनिटं वाट बघा. ॲक्च्युली आम्ही 6 महिने ज्या गुन्हेगाराच्या मागावर होतो तो गुन्हेगार आम्हाला सापडलाय. त्यामुळे प्लीज एक 10च मिनिटं तुम्ही वेट करा, मी लगेचच येतो असं म्हणून ते निघून जातात. मग आकाश भूमीला म्हणतो की भूमी तुला वाटतंय का की आता जे काही झालं आहे ते आपल्याला न सांगण्याचे संकेत आहेत, म्हणजेच आपण पोलिसांना सांगू नये असं देव आपल्याला काहीतरी सुचवू पाहतोय का? कारण ते पुन्हा एकदा हे सगळं झालं मग आपण सांगायचं आहे की नाही याचा पुन्हा एकदा विचार कर भूमी, नक्की काय आहे? तेव्हा भूमी पण विचार करते की जर मी आता पोलिसांना सांगितलं तर आताच अटक केली तर, किंवा मग क्षितिजाला पण नको. जर समजा पोलिसांना काही कळलं तर. तेव्हा मग गायकवाडना फोनवर बोलताना ती ऐकते की तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर रागिनी मॅडमबद्दल काही समजलं आहे का? लवकरच त्यांना म्हणजे तुम्ही जर पकडल्या गेले तर ताब्यात घ्या, कुठल्याही प्रकारचा आता त्यांना किंतु परंतु ठेवूच नका. तेव्हा मग भूमी घाबरते आणि म्हणते की नाही, पोलीस तर अगदी वेगाने रागिनीच्या मागावरती आहेत आणि जर त्यांना काही आमच्याबद्दल पुरावे सापडले, खरं तर आम्ही सराईत गुन्हेगार नाही आहोत, पण जर आमच्या विरोधातला एखादा जरी पुरावा मागे राहिला असेल तर मात्र ते आम्हाला नक्कीच पकडून घेतील. त्यामुळे काही झालं तरीही लवकरात लवकर रागिनी आत्यांना या सगळ्यामधून जर सोडवायचं असेल, म्हणजे स्वतःला या सगळ्यातून मुक्त करायचं असेल तर मात्र हे सत्य सांगायलाच हवं. आणि जर उद्या आम्हाला अटक झाली तर मात्र माझ्या क्षितिजाचं काय होईल याचा विचार दोघांनाही येतो. आकाशच्याही डोक्यात ते सुरू असतं की नाही, काही झालं तरीही रागिनी आत्याचं सत्य जे आहे ते आता पोलिसांना सांगायचंच. कारण आतापर्यंत सगळं लपवलं होतं, परंतु आता जर सांगितलं नाही तर नक्कीच पोलीस जास्त शिक्षा नंतर करतील. त्यापेक्षा आता सगळं खरं सांगितलेलं उत्तम असा दोघंजणही विचार करतात. तेव्हा मग गायकवाड म्हणतात की खरंच आय एम व्हेरी सॉरी, ॲक्च्युली खरंच आज धावपळीमध्ये आहे त्यामुळे खरंच बोलायला वेळ भेटत नाही आहे. बरं तुम्ही आता प्लीज बोला, काय झालं आहे ते नक्की मला तुम्ही आत्ता सांगा. आता माझ्याकडे पूर्ण वेळ, तुम्ही सांगा तुम्हाला काय बोलायचं आहे. तेव्हा गायकवाड म्हणतात की हो आम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की ॲक्च्युली गायकवाड सर आम्हाला हे सांगायचं होतं की आमच्या हातून असं म्हटल्यावर आता पुन्हा एकदा भूमीचाच फोन वाजतो आणि मग आकाश आता तिच्या फोनकडे बघायला लागतो. तेव्हा मग भूमी तो फोन तसाच ठेवते. नंतर मग भूमी पुन्हा सत्य सांगायला सुरुवात करणार, तेवढ्यातच पुन्हा भूमीचा फोन वाजतो. त्यावेळेला मग गायकवाड सर म्हणतात की काहीच हरकत नाही, थांबा तुमचा कुठला तरी कॉल अर्जंट असेल त्यामुळे घ्या. मग भूमी फोन घेते आणि म्हणते की हां मनू बोल ना. तेव्हा ती म्हणते की काय क्षितिजाला? तेव्हा मग आता लगेचच असं म्हटल्यानंतर ती दचकून उभी राहते. तेव्हा आकाशलाही भीती वाटते की नेमकं क्षितिजाचं काय झालं आहे, तोही घाबरतो. तर इथे आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की भूमी आकाशला म्हणत असते की आकाश म्हणजे तू एवढ्या रात्री भेटायला जाणार आहेस का, काही प्रॉब्लेम तर नाही ना येणार? तेव्हा मग आकाश म्हणतो की ॲक्च्युली भूमी दिवसाढवळ्या जाण्यापेक्षा एवढ्या रात्री गेलेलंच सेफ राहील, म्हणजे कोणालाही कुठल्या प्रकारचा संशयही येणार नाही असं आकाश तिला सांगत असतो. आणि त्यानंतर मग आता आकाश हा रात्रीचा निघालेला असतो. पौर्णिमा ही त्याच्या खरं तर लक्ष ठेवून असते. पौर्णिमा म्हणते की एवढ्या रात्रीचा हा कुठे निघालाय, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हणून पौर्णिमा जराशी आता दचकलेली असते आणि ती रिक्षेने त्याच्या मागावरती असते. आता आकाश जिथे जिथे जातो ती बरोबर त्याचा पाठलाग रिक्षातून करत असते. नंतर मग आकाश हा आतमध्ये जातो आणि ती तिथून उतरते आणि म्हणते की हा नेमका इथे कुठे आलाय? आणि मग तो मेघ या नावाच्या मित्राला भेटायला आलेला असतो. तो म्हणतो की हे बघ घाबरू नकोस, हे बघ ही रागिनी पटवर्धन, खरं तर पासपोर्टवरती नागिनी पटवर्धन हे नाव असेल परंतु चेहरा वेगळा, पण ही आता एअरपोर्टवरून लंडनला निघून जाईल आणि तुझं कामच तमाम होऊन जाईल. फक्त ही लंडनवरून लंडनला पोचली असं सगळं चित्र निर्माण करायचं, बस इतकंच आहे. आकाशने हा सगळा मार्ग निवडून काढलेला तर असतोच रागिनीला कायमचं बाजूला करण्यासाठी, परंतु हे सगळं पौर्णिमाने ऐकलेलं असतं आणि ती सगळं लक्ष ठेवून असते. मग आता नेमकं हे सगळं होत असताना पौर्णिमाला रागिनीच्या खुनाचं सत्य समजेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.